हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भंडाऱ्याकडे जाताना नाना पटोलेंच्या कारला ट्रकची धडक। उभ्या कारला ट्रक धडकला, पण पटोले गाडीत नसल्यानं दुखापत नाही। मुद्दाम धडक दिल्याचा पटोलेंचा आरोप। असे अपघात कोणी करत नाही, अशा गोष्टी राजकारणात करू नयेत। पटोलेंच्या अपघातानंतर काँग्रेसकडून होणाऱ्या टीकांवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। नाना पटोलेंचा अपघात नाही तर त्यांना चिरडून मारण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा दावा। तर विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का, अतुल लोंढेंचा सवाल। शरद पवार गटाकडून सातारा शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीची घोषणा। उदयनराजेंविरुद्ध शशिकांत शिंदे सामना रंगण्याची शक्यता। मी सातारा लोकसभेचा उमेदवार म्हणून तुमच्याशी बोलतोय, भाजपकडून मला निश्चितपणे उमेदवारी मिळेल। पत्रकार परिषदेनंतर उदयनराजे भोसलेंचं वक्तव्य। रावेरमधून श्रीराम पाटलांना पवार गटाची उमेदवारी, इतिहास घडणाऱ्या विजयाची तुतारी वाजेल, पाटलांची प्रतिक्रिया। रावेरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील लढत होणार। विश्वजित कदम विशाल पाटलांसह सांगलीतील काँग्रेस नेत्यांची आज बैठक। बैठकीनंतर भूमिका स्पष्ट करणार। विशाल पाटील अपक्ष उभे राहिल्यास तिरंगी लढत होणार। विशाल पाटलांचे बंधू प्रतीक पाटलांची अकोल्यात प्रकाश आंबेडकरांसोबत भेटीवेळी वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष देखील उपस्थित। ठाणे विभाग भाजपसाठी महत्त्वाचा, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। तर ठाण्याची जागा भाजपलाच मिळणार, माजी आमदार नरेंद्र मेहतांचाही दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज रामटेकमध्ये प्रचार सभा। शिंदेगडाचे उमेदवार राजू पारवेंच्या प्रचारासाठी मोदींच्या सभेचं आयोजन। मुख्यमंत्री शिंदे नागपुरात, बैठकीनंतर शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला उपस्थित राहणार। शिंदेंकडून सभास्थळाचा आढावा। विजय शिवतारेंना बारामतीतून माघार न घेण्यासाठी अनेकांचे फोन। शिवतारेंनी पुण्याचे फोन आले हे दाखवल्यानंतर वाईट वाटलं, अजित पवारांचं वक्तव्य। नाशकातल्या 15 बाजार समित्यांमध्ये 11 दिवसांपासून कांदा लिलाव बंद। वादावर तोडगा निघाला नसल्यानं हमाल आणि व्यापारी आक्रमक। राज्यातील 9 जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा। अवकाळी आणि गारपिटीनं भाजीपाला फळपिकांचं नुकसान। पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज। एक्सप्रेस वेवरील पुण्याकडे जाणारा रस्ता आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत बंद। चिखले पुलाचं लोखंडी गर्डर बसवण्यात येणार। छत्तीसगडमध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस दरीत कोसळली। 14 जणांचा मृत्यू, काही प्रवासी गंभीर। बचावकार्य सध्या सुरू। आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा आज गुजरात टायटन्सशी सामना। राजस्थानच्या सवाई मानसिंग मैदानावर दोन्ही संघात लढत। गुजरात राजस्थानचा विजयरथ रोखणार का, याकडे लक्ष। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।